बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला झापूक झुपूक या सिनेमाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे। बिग बॉस मराठीच्या स्टेजवरूनच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन ते एक सिनेमा बनवणार असल्याची अनाउन्समेंट केली होती आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणेच फक्त 2 महिन्यातच या सिनेमाच्या कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे। नुकताच 24 डिसेंबरला झापूक झुपूक या सिनेमाचा मुहूर्त पार पडला असून 2025च्या शेवटी हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत सूरजने काही इतरही मराठी सिनेमात काम केलं आहे, पण हा सिनेमा सूरजच्या जीवनातील महत्त्वाचा सिनेमा ठरणार आहे, कारण दिग्दर्शक केदार शिंदे हे या सिनेमाला दिग्दर्शित करणार असून या सिनेमाची निर्मिती ही जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडे अशा मोठ्या निर्मात्यांकडून करण्यात येणार आहे आणि म्हणूनच हा सिनेमाही एका चांगल्या बजेटमध्ये बनवला जाईल। आता अनेकांना वाटत असेल की झापूक झुपूक या सिनेमातून सूरज चव्हाणचंच आयुष्य दाखवणार की काय, तर तसं नाहीये। स्वतः दिग्दर्शक केदार शिंदे यांनीच एका मुलाखतीत सांगितलंय की सूरज भेटण्याआधीच त्यांच्याकडे या सिनेमाची कथा रेडी होती, फक्त त्यांना त्या सिनेमातील भूमिकेसाठी हवा तसा कलाकार मिळत नव्हता आणि मग नंतर सूरजला त्यांनी बिग बॉसच्या घरात बघितलं आणि त्यांना त्यांच्या कथेतील जसं पात्र हवं होतं तसं ते सूरजमध्ये त्यांना दिसू लागलं आणि मग तेव्हाच त्यांनी ठरवलं की त्यांच्या या आगामी सिनेमात सूरजच मुख्य भूमिका साकारेल। नंतर मला त्याच्यामध्ये एक वेगळा अवलिया दिसला होता। त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट सुरू झाली, कारण माझ्याकडे एक सिनेमाची गोष्ट अशी आहे की ज्याला अशा पद्धतीचा माणूस मिळणं मला अपेक्षित होतं। मी स्वामींना खूप मानतो, तर ती गोष्ट माझ्याकडे आहे म्हटल्यानंतर स्वामींनी अशी अलगद ती व्यक्ती माझ्यासमोर आणून ठेवली। या रोलसाठी तू करेल आणि ज्यावेळेस सिनेमा येईल तेव्हा तुझ्या जवळपास असलेल्या लोकांनी ज्या काय प्रतिक्रिया दिलेल्या असतील तो सिनेमा बघून त्यांना जाणवेल की हा रोल फक्त सूरजच करू शकतो। आतापर्यंत तरी या सिनेमाच्या टीमकडून या सिनेमाबद्दल काहीच उघड करण्यात आलेलं नाहीये।